नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये 50,000 योजना दूत या नावाची भरती केली आहे आणि योजना दूत नावानं हे 50,000 तरुणांना काम मिळणार आहे। आता याबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत की यासाठी पात्रता काय असणार आहे, यामध्ये या भरती झालेल्या मुलांना पगार किती मिळणार आहे, यांना काम काय असणार आहे, अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे, यासाठी पात्रता काय असणार आहे, अशा सर्व महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये मी रामेश्वर नवटके आपलं स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि इतरही मित्रांना शेअर करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून नोकरीच्या जाहिराती, शासनाच्या विविध योजना अशी सर्व माहिती आपण आणत असतो। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकी ही योजना काय आहे आणि या मुलांना नेमकं काम काय करावं लागणार आहे। तर मित्रांनो, ही योजना अशी आहे की यामध्ये महाराष्ट्र शासन योजना दूत म्हणून महाराष्ट्रामध्ये 50,000 तरुणांना एक चांगला रोजगार देणार आहे आणि या रोजगाराच्या माध्यमातून या मुलांना प्रति महिना 10,000 रुपये मिळणार आहेत आणि हे काम 6 महिन्यासाठी असणार आहे आणि हे प्रत्येक ग्रामपंचायतला एक योजना दूत असणार आहे आणि शहरी भागासाठी 5,000 लोकसंख्येला एक योजना दूत हा शहरामध्ये असणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतला एक असणार आहे। आणि या योजना दूताचं वयाची मर्यादा अशी आहे की 18 ते 35 ज्या तरुणाचं वय असेल अशा तरुणांना या योजनेसाठी अर्ज भरता येणार आहे। आणि मित्रांनो, ही चांगली संधी आहे आणि या माध्यमातून आपल्याला काम केल्याच्या नंतर याचं प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे। आता या मुलांना भरती झालेल्या नेमकं काम काय असणार आहे, तर मित्रांनो, यासाठी त्यांना काम असं असणार आहे की महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना असतात, समाज उपयोगी योजना असतात, या योजनांची माहिती ग्रामीण भागातील तरुणांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायची आणि शहरी भागातील 5,000 जी लोकसंख्या आहे त्या योजना दूतानं त्या 5,000 लोकसंख्येला ज्या काही शासनाची योजना असतील त्या प्रत्येक योजनेची माहिती द्यायची। प्रत्येक योजनेचा प्रत्येक जे कोणी नागरिक असतील त्या नागरिकाला प्रत्येक योजनेचा लाभ मिळेल असं त्यांना या योजनेच्या माध्यमातून काम करायचं आहे आणि त्यासाठी यांना 10,000 रुपये हे मानधन म्हणून पगार मिळणार आहे आणि नंतर प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे। आणि मित्रांनो, यासाठी अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर आपल्याला रजिस्टर वर क्लिक करून यासाठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, आपल्याकडे पुन्हा स्मार्टफोन असला पाहिजे, आपल्याला संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे म्हणजे MSCIT सर्टिफिकेट, आणि आपण पदवी पात्र असले पाहिजे म्हणजे पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन आपलं झालेलं असलं पाहिजे। त्यासाठी अर्ज करण्यासाठी एकदम मोजकी ही पात्रता आहे आणि जे यासाठी अर्ज करतील, पात्र होतील, त्यांना योजना दूत म्हणून नेमणूक मिळणार आहे। आणि मित्रांनो, यासाठी आपल्याला 13 सप्टेंबर पर्यंत अर्ज करायचे, त्यामुळे आपण लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करावेत आणि आपल्याला जर याचा चांगला फायदा होत असेल तर करायला काहीच हरकत नाही, कारण आपल्याच गावात काम आहे, बाहेर कुठेही जायचं गरज नाही किंवा कुठेही काही बघायची गरज नाही। आपल्याच गावात शासनाच्या योजनाचं हे काम करायचंय आणि 6 महिने आपल्याला हे काम करावं लागणार आहे। यासाठी 10,000 पगार आणि शेवटी प्रमाणपत्र मिळणार आहे। त्यामुळे जर आपण अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे। मित्रांनो, अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरही मित्रांना शेअर करा। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।